चला सामना लगेच सुरू करायचा आहे. मोगरपाडा विरुद्ध भूमी इलेव्हन मांडा. जिथे मात्र मोगरपाडा संघाने नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू आणि बॅटिंगला इन्व्हाइट केले ते भूमी इलेव्हन मांडा या संघाला. सामना पण सुरू करत आहोत लगेचच. दोन्ही आमचे पंच दोन्ही आमचे अंपायर रेडी आहेत मॅच सुरू करण्यासाठी. आपण बघतोय म्हणजेच बाळा भोईर आणि अजय पाटील, गणेश पाटील, येस गणेश पाटील आणि अजय पाटील पंचांच्या भूमिकेत तुम्हाला बघायला मिळतील या सामन्यामध्ये. चला फिल्डिंग लगेचच लावून घ्या, वेळ घेऊ नका अजिबात. मोगरपाडा आपण बघत आहोत ही स्पर्धा 8व्या रात्रीमध्ये, 8व्या रजनीमध्ये तुम्हाला ही स्पर्धा बघायला मिळते. रेग्युलर फॉर्मॅट सुरू झाले आहेत, 2 सामने ऑलरेडी झालेले आहेत ग्राउंडवर. अजूनही 7 सामन्यांचा शेड्यूल बाकी, त्यामुळे जरा स्पीडअप करा मॅच. 7 सामने अजूनही बाकी आहेत या सामन्यामध्ये, आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये, त्यामुळे मॅच स्पीडअप करा. चला मांडा टीम बॅट्समन जरा लवकर आपल्या डगआउटमध्ये जा, लवकरात लवकर चला. क्या बात आहे, खूप सुंदर ब्युटिफुल व्ह्यू तुम्हाला बघायला मिळते आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. अर्धचंद्र जी कला असते ते कलेकलेने तो चंद्र वाढत जातो आणि त्याचं आपल्याला बघायला मिळते. एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून हे सुंदर दृश्य त्यांच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांनी कव्हर केलं आहे कॅमेरामॅनने. खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच. इज अ ब्युटिफुल व्ह्यू. आणि अजून एक चंद्र आपण बघतोय म्हणजेच बाळ्यामामा तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतात. भाग्य विधाते आणि त्यांच्याच नावानं आपण बघतो की भरपूर ठिकाणी क्रिकेट स्पर्धा सुरू असतात या सीझनमध्ये. मागे सुद्धा मी एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा कव्हर केली, बाळामामा चषक. चला फिल्डिंग सेट करून घ्या, बॅट्समन पाठवा मांडा टीम. पंच सिग्नल करतायत, इथे मात्र इशारा करतायत. बॅट्समन फलंदाज लवकरात लवकर पाठवून द्या ग्राउंडच्या आतमध्ये. सामना 4 षटकांचा, 1 षटक पॉवर प्ले, चेसिंग कंपल्सरी हे नियम या स्पर्धेमध्ये आहेत. चला बॅट्समन पाठवा लवकर. चला मांडा टीम, एवढ्या आरामात येऊ नका, लवकर या. चला लवकर लवकर, एवढा वेळ नाही आपल्याकडे. आम्ही तुमची वाट बघितली बराच वेळ. लवकरात लवकर बॅट्समन पाठवून द्या ग्राउंडवर. उगरपाडा संघाने मगाची दोन्ही कॅप्टन हाच उल्लेख केला की एकमेकांसमोर आम्ही अजूनपर्यंत आम्ही खेळलो नाही आहोत, त्यामुळे एकमेकांसाठी निश्चित एक चॅलेंज असणार आहे आणि चांगला खेळ तुम्हाला या दोन संघांच्या माध्यमातून आवर्जून बघायला इथे मिळेल. चला बॅट्समन सुद्धा ग्राउंडवर येत आहेत. खूप खूप धन्यवाद. जगन नाना यांचा संघ तुम्ही बघतायत. याच नावाने हा संघ प्रत्येक ठिकाणी खेळत असतो, मगाशी जसा नितीनने उल्लेख केला. आणि या विभागात म्हणजे हा टिटवाळा विभागातला संघ आहे, मांडा टिटवाळा. आणि या विभागात आमचे समालोचक मित्र रोशन संत यांचा सुद्धा आम्हाला आवाज ऐकायला मिळतो. आणि लोकप्रिय समालोचक आहेत त्या विभागामध्ये. कल्याण ग्रामीणमध्ये टिटवाळा असो, वरप असो, या विभागात खूप मोठमोठ्या स्पर्धेमध्ये इवन रोशन संत यांची तारीख बघून त्या ठिकाणी स्पर्धासुद्धा आयोजित केल्या जातात. ही सुद्धा ओळख राहिली आमच्या रोशन संतेची. षटक क्रमांक पहिला घेऊन भावेश येतोय. सामना लगेच सुरू करायचा वेळ अजिबात घेऊ नका. ओपनिंग बॅट्समन ग्राउंडवर पोहोचलेत, अभय आणि अशोक. स्ट्राईक एंडला असेल तो अभय, नॉन स्ट्राईकिंग एंडला अशोक. चला सामना सुरू करा.
तर षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज सज्ज येतो तो भावेश. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. प्ले कॉल केले पंचांनी. पंचांच्या भूमिकेत आहेत ते गणेश पाटील. स्ट्राईक एंडचे अंपायर आहेत ते अजय पाटील. आणि पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. प्रचंड वेग होता. ओव्हरपिच डिलिव्हरी होती. ऑन ड्राईव्ह केलाय. मिडॉनचं क्षेत्ररक्षक येतो ॲक्शनमध्ये. तोपर्यंत मी ती एक धाव पहिल्या चेंडूवर खाता उघडतो तो अभय. धावसंख्या 1. पहिले षटक पॉवर प्ले आहे. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण बघतो की थेट प्रक्षेपण सुरू आहे स्पर्धेचं. आमच्या स्वतः आपण बघतोय स्वतः इथे मात्र किरण थळे फाउंडर आहेत SK एंटरटेनमेंटचे. पुढचा चेंडू. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. काय लेंथ होती या चेंडूवर. गुड लेंथचा अप्रतिम वापर. प्रचंड वेग. अचूक टप्पा. खूप चांगला राईज. खूप काही प्रश्न विचारून गेला हा चेंडू. ब्युटी बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. परफेक्ट डिलिव्हरी. ग्रीप रनअप रिलीज फॉलो थ्रू अप्रतिम आहे गोलंदाजीमध्ये बघू शकता. हो अजून एक ब्युटिफुल डिलिव्हरी. वॉट अ बॉलिंग. मॅग्निफिसंट डिलिव्हरी फ्रॉम भावेश. हा चेंडू फुल लेंथ होता. ओळखूच शकला नाही फलंदाज. अव्याकासाठी स्पर्धेमध्ये आपण बघतो की केवळ प्रमोद म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ओ लिडिंग एज हवेमध्ये चेंडू फ्लाय होतोय. विकेट किपरला सुद्धा चेंडू बीट करून गेला. एवढा प्रचंड वेग आहे चेंडूवर होता. ॲक्शन रिप्ले निश्चित बघण्यासारखं असेल या चेंडूवर. मॅग्निफिसंट डिलिव्हरी फ्रॉम भावेश. गुड लेंथ टाकतात कधी ओव्हरपिच टाकतात फुल लेंथ टाकतात बघू शकता. हा गुड लेंथचा चेंडू होता. बॅटची लिडिंग एज घेतली. विकेट किपरला सुद्धा चेंडू बीट करून निघून गेला. चांगले एफर्ट होते विकेटच्या मागे. ऋतिक आहे त्या ठिकाणी. त्याच्या हाताला चेंडू ब्रश होऊन निघून गेला. फुल लेंथ रिव्हर्स अटेम्प्ट. खेळाडू समोर तिथे होता. खराब फिल्डिंग. सीमारेषच्या बाहेर जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. पहिला चौकार. ब्युटिफुल स्ट्रोक. फक्त गॅप शोधू शकला नाही की आपण बघितलं त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड झाली. एकदम कॅज्युअल अप्रोच होता त्या ठिकाणी चेंडू कव्हर करत असताना खेळाडूकडून कुणालकडून. आणि चांगला रिव्हर्सचा फटका. बॅटची ग्रीपच पूर्णपणे चेंज केली आपण बघितलं. स्विच केलं पूर्णपणे बॅटला ग्रीपला. आणि धावसंख्या 6. ऑन ड्राईव्ह मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीपमध्ये चेंडू कव्हर करेपर्यंत 1 धाव अभयच्या बॅटमधून. धावसंख्येत भर. एका षटकाचा खेळ समाप्त होते. 7 धावा धावफल करून बघतो की भूमी इलेव्हन मांडा संघ बॅटिंग प्रथम करत असताना नाणेफेक हरल्यानंतर धावसंख्या अंकित झाली. धावफल करते 7 धावा. आपण बघितलं की सुरुवात चांगली केली भावेशने. अप्रतिम गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. एक आपण बघितलं चेंडू जो फुलटॉस पडला बॅटवर आणि रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून आपण बघितलं की चौकार डीप एक्स्ट्रा कव्हर त्याने वसूल केला. म्हणजे आपण बघतो इक्वेशन गोलंदाजीमध्ये पृथक्करण. पहिल्या चेंडूवर डॉट. पहिल्या चेंडू सिंगल त्यानंतर 2 डॉट परत सिंगल परत चौकार आणि 1 सिंगल. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 7 धावा धावफलकावर. लक्षात ठेवा जो बॉलिंग मार्गवर येतो तो नरेंद्र. क्या बात आहे. मी बघू शकता कस्टमाइज केलेले चेंडू तुम्हाला बघायला मिळत आहेत. गुड शॉटचे. बाळामामा चषक 2024 असं कस्टमाइज केलेले. सध्या आपण बघतो की हे ट्रेंड भरपूर चालू आहे. बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये असे कस्टमाइज केलेले चेंडू आपल्याला बघायला मिळतात. इव्हन कॅप्टनसारखा एक प्रशस्ती मिळालेला चेंडू आपण बघतो की खूप चांगल्या क्वालिटीचा चेंडू. कॅप्टनचे चेंडू बऱ्याच आपण ठिकाणी स्पर्धेमध्ये आपण स्टार्टिंगला वापरलेत. MRAच्या नंतर जर कोणाचा काळ असेल तर कॅप्टनचा होता आणि कॅप्टनचा काळ अजूनही आहे. आणि कॅप्टनसारख्या चेंडू आपण बघितलं की कस्टमाइज केलं नाव बघायला मिळालं. इव्हन स्टॅम्प बघायला मिळाले. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळालं की स्टॅम्प ते मात्र प्रिंट केले होते. चला सामना सुरू करा. पुढचा चेंडू नरेंद्रचा. शॉर्ट पिच चेंडू आहे. दिशेवर नियंत्रण नाही. फिंगर रोल केले होते पंचांचा इशारा. वाईट बॉल. स्वतः संघ नाही काय नरेंद्र. प्रमोद म्हात्रे साहेबांचं पुन्हा व्यासपीठावर आगमन होतं. मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्याच मुलाच्या नावाने आपण बघतो की आयवाक्यासाठी पारितोषिक लावलेलं आहे त्यांनी. रिव्हर्स टीम हवेमध्ये चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा तिथे कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. चेंडूची फेक होते थोडीशी वाईडिश आणि 2 धावा कंप्लीट. 1 शॉट. पंचांचा इशारा 1 शॉट. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडूची फेक निश्चितच केली पण तो पण बघतो की फलंदाज स्ट्राईक एंडला पुन्हा पोहोचला पण पंचांनी हे सांगितलं की 1 शॉट.
त्यामुळे एकच धाव इथे कन्सिडर केली जाईल या चेंडूवर. धावसंख्या 9. लेग ब्रेक होता, चेंडू हुक केलाय, मागे जातो चेंडू फाईन लेगमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव. धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे आणि स्वतः कॅप्टन घेऊन आलं हे षटक. पहिला चेंडू वाईट टाकला, नंतर मात्र लेन चांगली भेटली, त्याला लाईन चांगली भेटली आहे. लेग ब्रेक चांगला टाकतोय नरेंद्र. कॉन्फिडन्स चांगला आहे गोलंदाजीमध्ये नरेंद्रच्या. हो, फुल लेंथ होता, ओळखूच शकला नाहीये. याला म्हणतात सेटअप. 2 चेंडू सेट केले, 2 चेंडू दाखवले मी काय टाकू शकतो, आणि तिसरा चेंडू आपल्या भात्यातला काढत असताना काय यॉर्कर टाकलाय. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. सेटअप हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे सध्याच्या काळामध्ये. इंटरनॅशनल क्रिकेटला पण या गोष्टी बघतो. सेटअप, वी टॉकिंग अबाउट सेटअप, जो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण शब्द बघतो किरण, की 2 चेंडू बाहेर टाकले जातात, वाईट टाकले जातात. बॅट्समनला अपेक्षा होती पुढचा चेंडू तसाच येईल, आणि त्याच मोमेंटला तो चेंडू झपकन आतमध्ये येतो. तो चेंडू बघायला मिळाला नरेंद्रला. चांगली चेंडू हाताळले नरेंद्रने. स्वतः कॅप्टन आहे, त्यामुळे जबाबदारी असते खांद्यावर. हो, चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. पुढच्या चेंडूवर अजून एक विकेट नरेंद्रच्या खात्यामध्ये, कॅप्टनच्या खात्यामध्ये. दिस इज द कॅप्टन नॉक आणि बॅक टू बॅक विकेट. हो, रॉंग ऑन होता हा. क्या बात आहे. अक्षरशः चकवलं, फसवलं अक्षरशः नरेंद्रने. का तो या संघाचा संघनायकी दाखवून देतोय आपल्या गोलंदाजीतून. पहिले 2 चेंडू त्याने सेटअप केलं, गुड लेंथवर टाकले, लेग ब्रेक केले, बाहेर काढले, आणि एक असा चेंडू जो झपकन आतमध्ये अनएक्सपेक्टेड होता बॅट्समनसाठी, तिथे मात्र त्याने क्लीन बोल्ड केलं, परफेक्ट यॉर्कर टाकला, आणि पुढच्या चेंडू असणे अजून एक विकेट काढली रॉंग ऑन टाकत असताना. तो चेंडू असं वाटलं की हाताच्या फिरकीवर, की हाताच्या ज्या आपण बघितलं की फिंगर ज्या आपण रोल केले होते, असं वाटलं लेग ब्रेक होईल, पण हा चेंडू झपकन आतमध्ये ऑफ ब्रेक झाला आणि बॅट्समॅनला समजायचं जो बाद झाला. हॅट्रिक बॉल. हो, चांगला चेंडू होता. न झेपवणारे चेंडू टाकतोय फलंदाज. फलंदाज समोर, पंचांचा इशारा 22चा. काय गोलंदाजीमध्ये अटॅक बघायला मिळतोय, काय बघायला मिळते, इथे मात्र किमया बघायला मिळते. अचूक टप्पा आहे. कंट्रोल बघा किती चांगला आहे गोलंदाजीमध्ये नरेंद्रच्या. हा सुद्धा रॉंग ऑनच होता, ओळखूच शकला नाहीये फलंदाज. हा चेंडू पुन्हा बाहेर. लेग ऑप्शनच्या खूप बाहेर आहे चेंडू, लेग ब्रेक जास्त होतोय. वाईड बॉल. बापरे बापरे बापरे, क्या बात आहे. इंटरनॅशनल क्रिकेटला मला असं वाटतं की ज्याप्रमाणे आपण गोलंदाजी बघतो, लेग ब्रेक कशाप्रकारे टाकले जातात ते बघायला मिळतात ते नरेंद्रकडून. फास्टर वन, क्विकर वन, वॉटर बॉलिंग. काय इम्प्रेस केलं षटकामध्ये गोलंदाज नरेंद्रने. एक्सलंट बॉलिंग. फौग्या 4 धावा. बॅटमॅनच्या जेमते 2च धावा आल्यात, वाईटच्या 2 धावा आहेत, आणि आपण बघतो की या षटकामध्ये धावा खर्च केल्या आहेत त्या आपल्या गोलंदाजीमध्ये. इव्हन आपण बघितलं की या षटकात आल्या त्या धावा आपण बघितल्या 5 आल्या आहेत, त्यामध्ये एक लेग बाईज सुद्धा आहे. त्यामुळे लेग बाईज ही धाव तर बॉलरच्या अकाउंटला जातच नाही. 2 वाईट, 2 सिंगल, 2 विकेट सुद्धा. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 12 धावा धावफलकर भूमी एंडून मांडा. थोडासा बॅकफुटला आहे, थोडासा मात्र स्ट्रगल करतोय, धावेसाठी संघर्ष करतोय, आणि जेमते आपण बघतो की 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 12 धावा, 2 गडी बाद. हे दोन्ही विकेट नरेंद्रनेच काढले आपल्या गोलंदाजीमध्ये. बॉलिंग मार्कर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज होईल. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, वेळ अजिबात घेऊ नका. नेक्स्ट मॅचचा सुद्धा टॉस होणार आहे. प्रिन्स 11 कासरवडोली विरुद्ध बादशाह 11 म्हात्रेपाडा, या 2 संघांमध्ये टॉस इथे होईल लगेचच.
पुढचा चेंडू. हा चेंडू ऑप्शनच्या बराच बाहेर आहे. स्ट्राईक रोटेट होते फलंदाजांचं. पंच अजय पाटील हळूहळू बाहेर येतात, सिग्नल करतायत, गुणसंख्या लेखाला सांगतात की हा चेंडू वाईड आहे. ऑप्शनच्या बराच बाहेर आहे चेंडू. सनी आले बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू पुन्हा सज्ज. हो, काय ॲक्शन आहे गोलंदाजीमध्ये, पण दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाही. दोन्ही चेंडू ऑप्शनच्या बराच बाहेर. सोहेल तन्वीरच्या आठवण होते, जो सोहेल तन्वीर पाकिस्तानचा लेफ्ट आर्म बॉलर आहे, पण इथे मात्र बघतो की सनी हा राईट आर्म बॉलर आहे आणि दोन्ही चेंडू त्यांनी तशाच प्रकारे टाकलेत. आणि आता बघतो या षटकात त्याने धावा खर्च केले, त्या 3 एकही चेंडू अजून लिगली पडला नाहीये. धावसंख्या 15. यशच्या मागे भावेश उभा आहे, काहीतरी गाईड करतोय खेळाडूंना, जागा बनवतोय, त्यांची नवीन प्लेसमेंट करतोय. पुढील चेंडू लोअर फुलटा चेंडू, तो ऑन साईडला प्लेस केला आहे स्क्वेअर लेगमध्ये. तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत धावून आपण बघतो की फलंदाज धावा कंप्लीट करतात. ते 1 धावसंख्या 2 धावा कंप्लीट झाल्या त्या चेंडूवर आणि धावसंख्या 17 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2. स्ट्रगल सुरू आहे भूमीवर मांडा संघाचं धावसंख्येसाठी. पाठलाग इथे आपण बघतोय की म्हणजेच फलंदाजी मात्र धावसंख्या करण्यासाठी पाठलाग सुरू आहे त्यांचा. फुल टॉस आहे, ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगमध्ये एक्झिक्यूट केला, खूप लांब, खूप दूरवर, सीमारेषा बाहेरच जाईल. षटकार. तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू मागितलाय, बघायचं तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. नेक्स्ट मॅचमध्ये निश्चित तुम्ही बघू शकाल प्रिन्स इलेव्हन कासारवडोली विरुद्ध बादशाह इलेव्हन मात्रेपाडा. सुशांत मुकादम एका बाजूला आणि त्याच्या अपोनंट टीम आपण बघतोय म्हणजेच बादशाह इलेव्हन मात्रेपाडा. अल्पेश राजेश इथे उपस्थित आहेत. फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे मॅच कंटिन्यू करा. लोअर फुलटा चेंडू, वेगवान चेंडू सनीचा ऑन साईडला एक्झिक्यूट केला आहे. थोडासा फंबल त्या ठिकाणी. 2 धावा धावणी ते पूर्ण होत आहेत या चेंडूवर. अशामुळे नेते मी दोन्ही आमच्या संघनायकांचं कौतुक करेन, कारण आपण बघितलं की वडोदरा खूप दूर पडतं ॲक्च्युली, पण तरी पण सुद्धा आपण बघितलं की एक संघ जेमतेम आपण बघतो की ठाणे सिटीमधनं कासरवडोलीच्या माध्यमातून ठाणे सिटीमधनं सुशांत मुकादम इथे उपस्थित पूर्ण संघाला घेऊन. तर एक वेळेला आपण बघितलं की डोंबिवली ग्रामीणचा एक संघ आपण बघतोय तो म्हणजे म्हात्रेपाडा, मलंगड पट्ट्यातला हा संघ आहे आणि जो तो सज्ज झाला आहे. मात्रेपाडा या नावाने संघ इथे खेळणार आहे, बादशाह इलेव्हन मात्रेपाडा. त्यामुळे चांगली फाईट म्हणजे निश्चित प्रेक्षकांना बघायला मिळेल. नेक्स्ट मॅचमध्ये हाय व्होल्टेज मॅच बघायला मिळेल कासरवडोली विरुद्ध मात्रेपाडा या 2 संघांमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट, पेटर्न स्ट्रोक आणि गॅप शोधलाय, खूप मोठा वॅकेंट एरिया, सीमारेषेबाहेर चौकार. मॅग्निफिसंट शॉट, डीप पॉईंटला, डीप स्वीपर कव्हरला कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून चेंडू निघून गेलाय, तो सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. चांगला फटका. अभय मात्र एकाच बाजूने तग धरून आहे, चांगली बॅटिंग करतोय. संघासाठी धावसंख्या बघतोय ती 29 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. सनीचा समाचार घेत असताना आपण बघतो की अभय स्ट्रायकिंग एंडला एक षटकार, एक चौकार आतापर्यंत त्याने ठोकला आहे सनीच्या विरोधात. रिव्हर्सचा अटेम्प्ट, टायमिंग झालं नाहीये, टायमिंग जमलंच नाही आहे चेंडूवर. लेग बायचा सिग्नल पंचांनी केलेला आहे. अजय पाटील ॲक्शनमध्ये येत आहेत. धावसंख्या 30 धावा धावफलक. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. त्यानंतर आपण बघू शकाल की 4 षटकानंतर टॉस लगेचच केले झाले. अजून एक हाय व्होल्टेज मॅचचा मला बघायला मिळेल प्रिन्स इलेव्हन कासरवडोली विरुद्ध बादशाह इलेव्हन मात्रेपाडा या 2 संघांमध्ये. पुढचा चेंडू सनीचा. चेंडू हवेमध्ये कव्हर्समध्ये एक्झिक्यूट केला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि सनीने हा ट्रॅप केला होता, ट्रॅपमध्ये अडकवलाय फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच नौशाद बाद होतोय आणि तिसरा धक्का लागतोय तो बॅटिंग करत असताना मुंबई इलेव्हन मांडा या संघाला.
3 षटकाकडे धावसंख्या 30, 10ची गती आपण बघतोय प्रति षटकामागे. इव्हन पहिल्या षटकात आपण बघितलं की भावेशने अप्रतिम गोलंदाजी केली. नदीने त्याच्यावर कंट्रोल केलं. चांगली धावसंख्या आपण बघतो की त्या षटकामध्ये. एकूण धावसंख्या आपण बघतो की 3 षटकाच्या करीस 30 धावा. या षटकामध्ये सनीचा खरपूस समाचार घेतला. 17 धावा त्या षटकामध्ये कुठल्या गेल्या. एक विकेट त्याने सुद्धा काढली. पण कौतुक करेन ते मी दुसऱ्या षटकामध्ये नरेंद्रचा जो संघाचा संघनायक आहे, अवघ्या 4 धाव्यांनी षटक टाकलं आणि 2 विकेट्स काढल्या. सध्या आपण बघतो की विकेटच्या मागे उभा आहे विकेट किपर. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळते ग्राउंडवर. चला सामना सुरू करा लवकर. भूमी 11 मांडा विरुद्ध मोगरपाडा असा सामना सुरू आहे. गोलंदाजीला निर्णायक षटकामध्ये येतो तो वैभव येतोय बॉलिंग मार्कवर. केवळ प्रमोद म्हात्रे यांच्या माध्यमातून रिलिंगच्या पलीकडे जो कुठला प्रेक्षक झेल टिपेल त्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रमोद म्हात्रे साहेब स्वतः इथे उपस्थित आहेत व्यासपीठावर. चला वैभव बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. निवाळी यांकडून गोलंदाजी करेल तो गोलंदाज वैभव. चला शोल्डर फ्री झाले असेल सामना सुरू करा. वैभव निर्णायक षटक ओव्हर द विकेट. काय फटका आहे. व्हॉट अ शॉट. दिस इज द हॉट शॉट ऑफ द मॅच. सीमारेषे बाहेर षटकार. क्या बात आहे. मिडल स्टिकवर चेंडू होता. प्रचंड वेग होता. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटी फटका आणि सीमारेषेबाहेर षटकार. पंच चेंडूची मागणी करतात. आय थिंक चेंडू आला नसेल तर चेंडू द्यायचा आहे. षटकार आणि षटकारमुळे धावसंख्या 36. मोहम्मद अझुद्दीन, रॉबिन उत्तप्पा, त्यानंतर VVS लक्ष्मण या खेळाडूंची नावं घेतली जातात हैदराबाद. आणि तेच फ्लिकमध्ये माहीर होते. फ्लिकच्या फटक्यांमध्ये किंवा मनगटी फटक्यांमध्ये. चला मॅच चेंडू जर आला नसेल तर मॅच सुरू करा. सूचना पण आधीच दिली होती. जर कधीही चेंडू हरवला फुटला खराब झाला तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल. चला मॅच बॉल आय थिंक आलेला आहे. चला मॅच बॉल घ्या. सामना सुरू करा. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. स्ट्राईक एंडला आपण बघतो बॅट्समन अभय, ज्याला कुठल्याच गोष्टीचा भय नाही आहे अशी बॅटिंग करतोय अभय. सुपर बॅटिंग भूमीलोन मांडासाठी. शॉर्ट पिच चेंडू आहे. लिडिंग एज आहे. फसवल्या चेंडूवर. विकेट किपर ॲक्शनमध्ये येतोय पण थोडासा दूर राहतोय चेंडू त्याच्यापासून. स्वतः नरेंद्र त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट. चेंडूची ॲक्युरेसी जर फेकी असती ऑन द स्टंप तर इथे मात्र थोडीशी मात्र आपण बघतो की 50-50 चान्सेस होते. मोगरपाडीचे समाजसेवक नितेश ठाकूर यांचं इथे आगमन झाले. विनंती आहे नितेश ठाकूर यांना की आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपली जागा आमच्या व्यासपीठावर आहे. आपण व्यासपीठावर या. नितेश ठाकूर मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेमध्ये आपलं. धावसंख्या 38. 3 गडी बाद. पूल केलाय. स्क्वेअरलीमध्ये शेतशक्त ॲक्शनमध्ये येतो. ते चेंडू कव्हर करेल तोपर्यंत फेक करेल. 1 धाव कंप्लीट. गुड रनिंग अँड गुड थ्रो ऑल्सो. वेगाने ही धाव कंप्लीट केली. धावसंख्या 39. 39. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातले या इनिंगमधले. हो चांगला चेंडू. फुल्लर लेंथ होता. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. आपण बघितलं की टॉस केला आहे चेंडूला वैभवने. बघू शकता हा टॉस आणि काय लेग ब्रेक होता. हलकासा टर्न झाला चेंडू. लेग ब्रेक झाला. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. ऑफस्टम्पच्या समोरून चेंडू बाहेर निघाला. गुड डिलिव्हरी. चांगलं कमबॅक वैभवचं. पुन्हा ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. लवकर फटका ऑफर केला फलंदाजाने जयेशने. पण आता 45 लेग बाईचा अजून म्हणजे खातं अजून उघडायचं आहे जयेशला. 2 चेंडूच्या सामोरे गेला आहे. अजूनही त्याच्या खात्यामध्ये धाव आली नाही. धावसंख्या 40 बघतोय धाव फलकावर. लेग बाय स्वरूपात ही धाव ॲड केली जाईल. धावसंख्या 40. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे आणि स्ट्राईक एंडला असेल तो अभय. तो 14 चेंडूमध्ये 31 वर खेळतोय. चांगली बॅटिंग केली ग्राउंडवर. एकटा लढलाय. एकट्यानेच बॅटिंग केली आहे. एक पात्री अभिनय का असतो त्याने दाखवला आपल्या संघासाठी. तो बॅटिंग करतो स्ट्राईकला. निर्णायक चेंडू.
शॉर्ट ऑफ लेंथ रिव्हर्स अटेम्प्ट, वॅकेंट एरिया आहे, गॅप खूप मोठा आहे. चेंडू ट्रायल होतो डीपमध्ये, चेंडू थांबणार नाही आहे, सीमारेषा बाहेरच जाईल. पंचांचा इशारा आहे, चेंडूवर येतो तो चौकार. गुड शॉट. थँक्यू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. बादशाह 11 जय भोलेनाथ मात्रेपाडा कृष्णा, दुसऱ्या बाजूला आपण मध्ये प्रिन्स 11 कासार वडवली. दोन्ही चांगले संगत, एक चांगली मॅच होईल 4 षटकांची. चला कृष्णा थोडंसं लवकर या. माजी उपसरपंच सन्मान्य जयदास पाटील साहेबांना विनंती करतो की आपण जायचं टॉस बॉक्समध्ये. तर नाणेफेक किती मात्र केली जाईल आणि जशी नाणेफेक संपन्न होईल लगेच आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण आवाज ऐकू शकाल. तर नितीन काळेंचा दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 45 धावेंचा मोगरपाडा या संघाला. वळूया आपण टॉस बॉक्समध्ये, ऐकूया नितीन काळे यांचा आवाज. धन्यवाद. तर जयदास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तुम्हाला कॉल करायचं आहे जय सोनूआई किंवा बाळ्या मामा असं कॉल करायचं आहे. 4 ओव्हरचीच मॅच असेल. कंपल्सरी चेसिंग आहे. कोणत्या प्रकारची सुपर ओव्हर, कोणत्या प्रकारचा बॉल आउट, कोणत्या प्रकारचे. कृष्णा मात्र येत आहेत. आत्ताच आपण मयूर पिसेकर साहेबांची स्पर्धा पाहिली. 80 संघ त्या स्पर्धेत खेळले आणि त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता तो फलक एंटरप्राइजेस जय भोलेनाथ मात्रेपाडा, आणि तो संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कासार वडवली संघ. 4 षटकांची मॅच आणि या मॅचचा आपण टॉस करतोय. दुसऱ्या सत्रामध्ये ज्ञानेश्वर सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. बाळ्या मामा असा कॉल केलाय. जय सोनोई कॉल नक्कीच. प्रिन्स 11 कासारवाडी टॉस जिंकले. दोन्ही कॅप्टनने विराजमान व्हायचे. टॉस जिंकले. 4 ओव्हरचीच मॅच आहे. काय निर्णय असेल? फर्स्ट मॅच आहे, आम्ही फिल्डिंग करू. समोर आपण पाहिलं तर म्हात्रेपाडा संघ या टीम सोबत या सीझनमध्ये मॅच झाली का? नाही, गेल्या वर्षी झालेली. 4 ओव्हरची मॅच आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. म्हात्रेपाडा टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 10 पण रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. फिल्डिंग आपण पाहिलं तर आताच ग्रामीण बिग बॅश ही स्पर्धा आली, तिथे तुमच्या टीमने 80 रन्स केले होते. मात्र गोलंदाजी थोडीशी खराब झाली. मात्र ते विसरून या स्पर्धेमध्ये आता चांगला खेळण्याचा प्रयत्न तुमच्या टीमला नक्कीच करायचं आहे. आयोजनाबद्दल तू काय सांगशील? आयोजन खूप चांगलं आहे आणि क्रिकेटमध्ये हार जीत तर असतेच. तर नक्कीच शुभेच्छा असतील. कृष्णा मात्र आमच्यासोबत आहेत. कृष्णा, टॉस महत्त्वाचा होता, टॉस आता गमावलाय. सर्वप्रथम बॅटिंग करायची. 4 ओव्हरची मॅच आहे. काय टार्गेट सेट केलंय का मनामध्ये? नक्कीच 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आता जर मयूर पिसेकर साहेबांची स्पर्धा 80 संघामध्ये ती स्पर्धा तुम्ही जिंकली. संघ बॅलन्स आहे. एकंदरीत या आयोजनाबद्दल तू काय सांगशील? नक्कीच आयोजन खूप छान आहे आणि कमी प्रवेश फीला चांगलं आयोजन केलंय. दादांचा आभार आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल. शुभेच्छा असेल कृष्णा तुम्हाला. कासावडीच्या कॅप्टनलाही शुभेच्छा असेल. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्जित आमचे सहकारी समालोचक. थँक्यू सो मच. टॉस बॉक्स मोगरपाडा समाजसेवक सन्माननीय नितेश ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. रात्रीच्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या साक्षीने गडद अंधाराच्या कुशीत स्वप्नांची चंदेरी कास धरत कुंदगार मृदुल हवेचे शहारे अंगावर घेत आपण ही स्पर्धा अनुभवतोय मित्रांनो. आणि रात्रीची रातराणी जशी सुगंध पसरवते तसंच या स्पर्धेचा सुगंध आपण अगदी या वडूनगरच्या पावन भूमीमधून दूर दूर सुगंध पसरवताना पाहतोय. आपण पाहतायत स्पर्धा सन्माननीय श्री बाळ्यामामा चषक 2024 स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ. जाऊया आपण मैदानावर. मंडा संघाने 45 धावांचं लक्ष दिले. नरेंद्र आणि राज ही सलामीची जोडी. पहिला चेंडू वेगवान एक्सप्रेस डिलेवरी. अगदी या चेंडूमध्ये वेग होता, या चेंडूमध्ये नक्कीच दिशा होती आणि या चेंडूमध्ये टप्पा होता. पाहू शकता आपण. ओ बाल या ठिकाणी बचावलेले आहेत फलंदाज. कुठे ना कुठे आपण पाहतोय की फलंदाजाने संरक्षणात्मक पवित्रा धारण केला होता. पहिल्या चेंडूवर डॉट येतोय आणि डॉटने नक्कीच गोलंदाज चिंटूचा आत्मविश्वास वाढवला असेल. काय जबरदस्त गोलंदाजी. अगदी वेगावर स्वार झालेला आहे आणि नक्कीच फलंदाजाला पूर्णपणे नामोहरम केलेलं आहे. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये.
डिफेन्सिव्ह मोडमध्ये येण्यासाठी मजबूर केलेलं आहे फलंदाजाला. 2 चेंडू टाकलेले आहेत आणि दोन्ही चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. मोगरपाडा वर्सेस मांडा असा हा सामना पाहतायत आपण. हाफ ट्रॅकर पूल केलेला आहे, सरळ जातोय चेंडू, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर येतोय पहिला षटकार. काय जबरदस्त फटका होता. 2 चेंडू डॉट आल्यानंतर फलंदाजाने ठरवलं की आता बस झाली रणबंदी, आता इथे मात्र नक्कीच कराव्या लागतील धावा आपल्याला, आणि त्या त्याने केल्या. षटकाराने धावसंख्येचं खातं खोलतंय मोगरपाडा. हा चेंडू नक्कीच लेगस्टम, असं वाटलं होतं इथून की लेगस्टम सोडणारा चेंडू आहे. पाहूया आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. येस येस येस, अगदी लेगस्टमच्या वरून चेंडू गेला होता. पंचांना मी नक्कीच 100% मार्क्स देईन इथे. काय पंचगिरी झाली आहे, काय अंपायरिंग झालेले आहे या स्पर्धेमध्ये. चिंटू तयार होतोय, 3 डॉट त्याच्या षटकामध्ये आलेले आहेत. हा चेंडू खेळून काढलाय मिडॉन क्षेत्रामध्ये, सिंगल आली, डबलचा प्रयत्न होईल. यस, अगदी चित्याच्या वेगाने दोन्ही फलंदाज दुसरी धाव पूर्ण करतायत. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. पाहतोय आपण 2 धावा पूर्ण आणि 2 धावाने धावसंख्या धावपल करावं लागते ती 8. महेशदादा काबूकर लेजंड क्रिकेटर. मागच्या जर सीझनचा विचार केला 40+ तर त्यामध्ये नक्कीच विक्रमस्मृती वडूनगर संघाने 8 ते 9 विजेतेपद मिळवले आणि मागच्या वर्षीचा नक्कीच सुपर प्लेयर राहिलेले आहेत. यावेळी मात्र फोर्स केलेला आहे, पंच शॉट, जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू डीजे. मित्र बघा, क्रिकेट सभ्य लोकांचा खेळ मानला जातो. मागच्या आठवड्यात आपण बघितलं एक 5 तोळ्याची चैन एका क्रिकेटरने नक्कीच वापस केली होती. इथे एक मी अनाऊन्स करतोय की आमच्या सरवली संघाचं म्हणजे 40+ जय हनुमान सरवली संघाच्या प्लेयरचं एक पॉकेट आणि त्यानंतर त्याचे काही ऐवज एका पिशवीमध्ये राहिले होते. सामना ते जिंकले आणि जिंकण्याच्या हर्षोल्लासात इथून निघून गेले, परंतु ती पिशवी इथं कुठंतरी राहिली होती. ज्या प्रेक्षकांना मिळाली असेल, ज्या खेळाडूंना मिळाली असेल, कृपया प्लीज आपण ती परत करा. कारण त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट आहेत, त्याच्या पर्समध्ये त्यांच्या डॉक्युमेंट आहेत. मग त्यांचा आधार कार्ड असो, त्यांचा ड्रायव्हिंग लायसन असो, नक्कीच पॅन कार्ड असो, या सर्व डॉक्युमेंटची त्यांना नितांत गरज आहे. ज्या कोणाला भेटलं असेल, ज्या कोणाला मिळालं असेल, नक्कीच परत करावं. मोगरपाडा नक्कीच विनंती असेल, प्लेयर डगआउटमध्ये आपण बाहेर न बसता आपण आतमध्ये बसायचं आहे. 3 संघांना आम्ही पॅनल्टी लावलेली आहे. आतमध्ये बसा आपण प्लीज, कारण लाईव्हमध्ये ते दिसायला चांगलं दिसत नाही. मित्रांनो, तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट खेळता, तुम्हाला नक्कीच या गोष्टीची जाणीव पाहिजे. डेकोरेटर गणेश आणि दिनेश, आपणास विनंती असेल की ज्या खुर्च्या बाहेर ठेवलेल्या आहेत त्या नक्कीच आपण तिथून बाजूला करायचे आहेत. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावपलकावरला पाहतोय 14. खरं तर इतिहास रचलेले राजेश धाकल्या पाटील माजी सरपंच वडूनगर यांनी, आणि इतिहास रचलेला आहे जय सोनोई वडूनगर या संघाने. कारण वडूनगर गावाने पहिल्यांदा क्रिकेट इतिहासामध्ये पहिल्यांदा रजनी क्रिकेट स्पर्धा पाहिली. वेलकम सुरेशजी चंद्र पाटील, अजातशत्रू, ज्यांचा आम्ही नेहमीच उल्लेख करतो या स्पर्धेसाठी, ज्यांच्या माध्यमातून अनेक पारितोषिक आलेले आहेत. हाफ ट्रॅकर होता, पुल केलेला आहे, पॉवरफुल फटका आहे, 1 बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार. योगेश म्हात्रे, आपण ही प्रेक्षकांमध्ये आहात, आपणास ही विनंती असेल आपण ही व्यासपीठावर यायचे. चौकाराने धावसंख्या धावपल करावं लागते ती 18. महेशदादा काबूकर यांचा मी उल्लेख केला. मित्रांनो, मागच्या वर्षीचा 40+ क्रिकेट संघटनेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार ज्यांनी पटकावला होता ते महेशदादा काबूकर आपण पाहतोय व्यासपीठावर. खरं तर 40+ क्रिकेट
फॉर्मॅट जो खेळवला आणि 3 दिवस महेशदादा काबूकर यांनी खूप मेहनत घेतली. आज नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा फॉर्मॅट खेळवला आणि त्यामध्ये अशोक पाटील असोत, पप्प्या काबूकर असोत, यशवंत पाटील असोत किंवा दीपक पाटील असोत, यांनीही खूप मेहनत घेतली आणि आज तब्बल 40+चे 10 सामने इथे आम्ही कंप्लीट केले. गोलंदाज तयार, हाफ टॅकर आहे इथे, मात्र चेंडू हवेत, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, यस विकेट डाऊन. जयदास पाटील यांचं कौतुक करूया. जयदास पाटील फ्रेंड्स फॉरएव्हर संघाच्या माध्यमातून मास्टर 40+ संघटनेचाही फॉर्मॅट या ठिकाणी आपण खेळवला गेला. विनोद पाटील, विनोद म्हात्रे, योगेश म्हात्रे या सर्वांच्या माध्यमातून, तसेच त्यांना साथ दिली आमचे उपसरपंच देवानंद पाटील यांनी. गुरुकाका नक्कीच दररोज आपण पाहतोय व्यासपीठावर. त्यानंतर प्रमोददादा म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. प्रभाकर पाटील व्यवस्थापक आहेत. बॅकबॉन म्हणजे पाठीचा कणा असं म्हटलं जातं जय सोनई वडुनगर संघाचं. नक्कीच संजय चिकणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमचे बंधू. खरं तर सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. फोटोग्राफीची जबरदस्त आवड, किल्ल्यांची भ्रमंती करण्याची जबरदस्त आवड आहे त्यांना. यश पाटील आमच्या जोडीला वेलकम, सर्वांचं हार्दिक स्वागत. इथे मात्र टॉप एज लागली, शॉर्ट थर्ड मॅन त्या ठिकाणी जातोय, पहिल्या बाउन्सवर चेंडूला फेल करतोय. आज जयगावदेव वडुनगर 40+ संघाने चांगली कामगिरी केली आणि भिनारसारख्या एक मजबूत संघाला पराभूत केलं. अशोक पाटील यांनी नक्की चौकारांची 40+मध्ये पहिली हॅट्रिक पूर्ण केली, 2 विकेट घेतले आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. पप्प्या काबूकर यांनी चांगली साथ दिली त्यांना. गोलंदाज तयार, हाफ टॅकर होता, उडवलेला आहे, यस ये उडाया, चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. यस झेल घेतलेला आहे प्रेक्षकांनी आणि प्रेक्षक आपण यायचं आहे व्यासपीठावर. 200 रुपये सोडू नका, 200 रुपये खूप महत्त्वाचे आहेत. उद्या शुक्रवार आहे, शुक्रवार सुटेल तुमचा 200 रुपयामध्ये. ओव्हर द विकेट गोलंदाज. इथे मात्र लॉप केलेला आहे, सरळ बॅटने केलेलं आहे, क्षेत्ररक्षक तैनात. ओ जबरदस्त झेल, जबरदस्त झेल, अगदी स्वतःला सेट केलं होतं, धावत आला होता. नक्कीच लॉंग ऑफवरून मिड ऑफवर येऊन झेल कलेक्ट, फलंदाज बाद. तर 2 षटकं या इथे कंप्लीट झालेली. 2 षटकामध्ये धावा धावपलकावर लागलेले त्या 26. मोघरपाडाचे आमचे मित्र सुनील पाटील जे स्वतः वकील आहेत. नक्कीच आमची ओळख जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून आहे. क्रिकेटची जास्त आवड नाही त्यांना. एक कलाकार आहेत, नाट्य कलाकार आहेत, नक्कीच कवी आहेत. त्यांची आठवण झाली आम्हाला. सुनील पाटील कदाचित सामना पाहत असाल सुनील शेठ, तर आपल्याला नक्कीच आपलं स्वागत आहे. स्वागत आणि सन्मान आपण करूया या ठिकाणी. मोघरपाडावरून निकेश पाटील या निकेश ठाकूर या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी दीपक पाटील आपणास विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते निकेश ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. क्रिकेटची विशेष आवड नक्कीच आणि क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत आणि सन्मान दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. 2 षटकं झालेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा अजून करायच्या आहेत. 19 12 चेंडू 19. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर पाहत आहोत निकेश ठाकूर यांचा स्वागत आणि सन्मान, ज्यांच्या सौ विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते.
आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची खऱ्या अर्थाने शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार व्यक्त करतोय. यस, अगदी सीमा रेषेलगत हा झेल पाहू शकता. हे व्यासपीठ महेशदादा काबूकर, अशोक पाटील, देवानंद पाटील सर्वच जय सोनई वडूनगर संघाचे फॅन्स, फॉलोवर आणि खास करून प्रभाकर पाटील बॅकबॉर्न असं ज्यांना म्हटलं जातं आहे जय सोनई वडूनगर संघाचे, इथे पाहतो आपण. नक्कीच प्रमोददादा म्हात्रे, टेस्ट क्रिकेटची ज्यांना खूप आवड, जयदास पाटील माजी उपसरपंच तसेच विद्यमान उपसरपंच, क्या बात आहे. अगदी एक काल असा होता की दोघांच्या एकमेकांच्या विरुद्ध लढले होते इलेक्शनमध्ये, आणि तेच दोघे आपण पाहतोय, माजी उपसरपंच आणि विद्यमान उपसरपंच. ही मैत्री असते मित्रांनो. राजकारण बाजूला, मैत्री पहिल्यांदा. इथे मात्र फोर्स केलेला आहे, आणखी एक फलंदाज बाद होईल. मिड विकेट सीमा रेषेवर झेल कलेक्ट, फलंदाज फेल. नाही, ही स्पर्धा बघितल्यानंतर कोणीही नाद करू शकत नाही राजेश पाटलाचा, कारण राजेश पाटील असं व्यक्तिमत्व आहे जे अगदी आम्ही लहानपणापासून एकत्र होतो मित्रांनो. कधी क्रिकेट असो, त्यानंतर कबड्डी असो, नेहमीच अग्रेसर राहिले होते. आता मात्र राजकारणामध्ये त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. सदस्य, उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, त्यांच्या मिसेस, पंचायत समिती सभापती, असा मोठा पल्ला हळूहळू गाठलेला आहे. आणि ही स्पर्धा त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 विकेट, हॅट्रिकची संधी असेल गोलंदाज शिवमला. इथे मात्र हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी देत नाही या फलंदाज. हुक केलेला आहे, चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. यस आपण पाहतोय काय जबरदस्त फटका, अगदी टेक्निकल हुक शॉट. यस, हुक शॉट यापेक्षा चांगला असू शकत नाहीये. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय षटकारासाठी. या षटकाराने धावसंख्या धावफलकावर 32 लागते. हा चांगला चेंडू आहे, सन्मान दिलेला आहे. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूची नक्कीच समाचार, असं क्रिकेटचं तंत्र असतं. खरं तर महेशदादा काबूकर, पूजेमध्ये मंत्र आणि क्रिकेटमध्ये तंत्र अतिशय महत्त्वाचं असतं. तंत्राशिवाय क्रिकेट नसतं आणि मंत्राशिवाय पूजा नसते. महेशदादा काबूकर यांना माहीत आहे. अगदी सलामीस येतात, चांगली फलंदाजी, त्यानंतर गोलंदाजी करतानाही नामोहरम करत असतात फलंदाजांना. धावसंख्या धावफलकावर लागते ती 34. इथे चेंडूला हलक्या हाताने ढकललेलं आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 34. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर सनसनाटी निर्माण केलेली होती, कारण अशोकच्या शेवटच्या चेंडूवर विकेट आली होती. त्यानंतर शिवमच्या पहिल्या 2 चेंडूवर म्हणजे 3 चेंडूवर 3 फलंदाज बाद झाले होते. परंतु षटकार खेचून वैभवने पुन्हा सामन्यामध्ये कमबॅक केलेलं आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह फटका कव्हर क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी 40+ मध्ये मी क्षेत्ररक्षण करत होतो त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू गेलेला. धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. पाहू शकतो कशा प्रकारे हा फटका खेळला होता. यस, अगदी तंत्रशुद्ध फटका, डिफेन्सिव्ह, जास्त फटक्यामध्ये ताकद नव्हती, नजाकत होती. उद्या नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा शेड्यूल ठीक 9 वाजता सुरू होईल. माझा आवाज जर नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे कर्णधार ऐकत असतील तर नक्कीच त्यांच्यासाठी सूचना आहे. पहिला सामना उद्या नंदकिशोर खारबाव ए वर्सेस जयदुर्गा सुरे ए. सकाळी ठीक 9 वाजता आपण मैदानावर हजर राहायचं आहे. त्यानंतर जय हनुमान सरवली आणि जय गावदेव वडूनगर स्थानिक संघ असेल. दोन्ही संघांना सूचना असेल. दुसरा सामना आपला ठीक 9:45 असेल आणि दोन्ही सामन्यातील विजेता संघ लगेच 10:30 तिसऱ्या सामन्यामध्ये झुंजणार आहेत.
आणि उद्या स्वराज्य कशेली मरवाई दिवे हा जो आजच्या पहिल्या लॉटमधून सामना राहिलेला आहे सेमीफायनलचा सामना, तो उद्या ठीक 11:30 होणार आहे. या सर्व साही संघांना मी विनंती करतोय की माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर उद्याच्या या शेड्यूलनुसार आपण या ठिकाणी उपस्थिती दर्शवायचे. थँक्यू सो मच. शेवटचं षटक आपण पाहतोय आणि शेवटच्या षटकामध्ये धावा करायच्या आहेत त्या 9. 6 चेंडू 9 धावा. इथे कहाणीमध्ये ट्विस्ट आलेले. पहिल्या 1-2 चेंडूवर जर विकेट आली, पहिले 1-2 चेंडू जर डॉट गेले तर नक्कीच प्रेक्षकांनाही इथे एक सामना पाहण्यासाठी मजा येऊ शकते. आणि प्रेक्षकांना काय पाहिजे असतं? एंटरटेनमेंट. राऊंड द विकेट गोलंदाज. हाफ ट्रॅकर. खराब चेंडू. चेंडूला भिरकावून दिलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. भावेशच्या बॅटमधून आवेश आपण पाहतोय. भावेशचा आवेश पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावर लागते ती 42. 3 धावांची फक्त आवश्यकता. 5 चेंडू शिल्लक. आणखी एक हाफ ट्रॅकर. या इथे मात्र चेंडू जातोय वडूनवगर गावामध्ये. षटकार.